सापडतोय की नाही आपल्या कोथिंबीरच्या प्लॉटला काय माहित. गायांना गवत टाकू आपण हिला गोठ्यात का बांधतोय तर आहे ना, बाहेर कुत्रे येत असतात, कुत्रे डायरेक्ट हल्ला करतात. तर भावांनो आपण आहे ना हे बियाणं आणलेलं आहे गिन्नी गाव. तर भावांनो स्वागत आहे तुमचं RP ब्लॉग मध्ये. तर भावांनो आजचा दिवस कसा जातोय बघूया. तर आज आपण तुमचा भाऊ घरीच आहे. तर पावसाचं पण आता पाऊस पण बंद झालाय. तर काय आता निवांत आहे बघू शकताय तुम्ही. तर भावांनो आपल्याला फुल सपोर्ट करा आपल्या. तर भावांनो आम्ही या वावरात पूर्णपणे कोथिंबीर टाकून दिलेली आहे. तर कोथिंबीर आता थोडीशी मोठी झालेली तुम्ही बघू शकताय. काय प्रकारे आपली कोथिंबीर झालेली एवढी साईजची. आणि आता कोथिंबीरला भाऊ पण चांगला चालू आहे थोडा. तर बघू आता कधी आपली कोथिंबीर काढायला येते. आणि इकडे एक प्लॉट आहे आणि इकडे एक प्लॉट आहे. हा प्लॉट थोडा चांगला आहे आणि हा प्लॉट थोडा पातळ झालेला आहे. तर असे काय आपले कोथिंबीरीचे प्लॉट आहे. तर कसे काय कमेंट करून सांगा भावांनो. असेच भारी इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या चॅनलला. तर मंडळी कसे काय वाटले आमचे कोथिंबीरीचे प्लॉट. तर असे काय पद्धतीने आहे आपले कोथिंबीरीचे प्लॉट. आता भाऊ सापडतोय की नाही आपल्या कोथिंबीरच्या प्लॉटला काय माहिती. तर बघू. तर ही आमची कपिला आहे, तिचं नाव कपिला आहे. तर तिला गवत टाकून देतो आता चला. आणि कपिला पण आहे आणि 2 गाया पण आहे. म्हणजे कपिलाची एक आई आहे आणि एक दुसरी खाटी गाय आहे एक. तर चला यांना गवत वगैरे टाकून देऊ आता आपण. तर भावांनो मला एक माईक आणि एक सेल्फी स्टिक घ्यायची. तर तुम्ही सजेस्ट करा मला कोणती घेऊ, कोणत्या कंपनी चांगली काय. तर बघू आता घेऊ. आपल्याला थोडा म्हणजे प्रॉब्लेम पण येतोय नाही का हे मोबाईल वगैरे धरण्यासाठी. आणि आवाजाचा पण थोडा प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे आपण लवकरात लवकर माईक आणि सेल्फी स्टिक घेणार आहे. तर घेऊन टाकू लवकरात लवकर आणि तुम्हाला क्वालिटी ब्लॉग देऊ. भावांनो आपण आता हिला गवत वगैरे टाकून दिलेलं आहे. आता त्या 2 गायांना गवत टाकू आपण हिला गोठ्यात का बांधतोय तर आहे ना, बाहेर कुत्रे येत असतात, कुत्रे डायरेक्ट हल्ला करतात. छोटे वासरी वगैरे असली किंवा शेळी वगैरे असली तर डायरेक्ट हल्ला करतात. त्यामुळे आम्ही हिला बाहेर बांधत नाही, शक्यतो गोठ्यातच बांधतो. तर आता त्या गायांना गवत वगैरे टाकून देऊ आणि चला जाऊया. इकडं आपण गवत आणून ठेवलेलं आहे. तर चला टाकून येऊ गवत वगैरे. तर भावांना आपण यांना पण गवत आता टाकून दिलेलं आहे. तर चला आता यांना पण गवत टाकलंय. थोड्या वेळाने पाणी वगैरे पाजून घेऊ. चला जाऊया. तर भावांनो आपण आहे ना हे बियाणं आणलेलं आहे गिन्नी गवताचं. तर हे आता आपल्याला लावायचं आहे. पावसाचे दिवस पण चालू आहे. पाऊस सुरू राहिला तरी लवकरात लवकर उगल. त्याच्यामुळं मग आता मी लावून देणार आहे. तर चला. हा आमचा आहे बांगड बिल्ला. हा नुसता आराम करत असतो दिवस रात्र. फक्त त्याला खायला आणून द्यायचं आणि नुसता आराम, दिवस रात्र आराम, नुसता आराम. भावांनो गायांना गोठ्यामध्ये बांधायची वेळ झालेली. तर त्याला गायांना ना गोठ्यामध्ये बांधून